नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. धक्कादायक 5 दिवसात जंतर मंतरवर पोलिसांनी शोधले 400 रेकॉर्डवरील गुन्हेगार. त्यासाठी वापरली खास सिस्टीम. जंतर मंतरवरील आंदोलन काही समाजकंटक हायजॅक करण्याचा प्रयत्नात असल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला होता. हे असामाजिक तत्व पोलिसांवर टोकदार दगडांचा वर्षाव करत होते. काही ठिकाणी काचेच्या बाटल्या मारून फेकत होते. आंदोलनाच्या आडून ते पोलीस व यंत्रणेला लक्ष्य करत होते. काही ठिकाणी काचेच्या बाटल्या मारून फेकत होते. आंदोलकांच्या आडून ते पोलिसांनी यंत्रणेला लक्ष्य करत होते. पोलिसांनी चेहरा पाहून ओळख पटवणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा फेशियल रिकॉग्निशन सिस्टीमचा वापर करून गेल्या 5 दिवसात 400 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची ओळख पटवली, तर त्यातील काहींची धरपकड केली. जंतर मंतरवर आणि मध्य दिल्लीत पोलिसांनी FRS बसवला आहे. गेल्या 5 दिवसात या तंत्रज्ञानाच्या मदतीने जंतर मंतर परिसर आणि आजूबाजूच्या क्षेत्रात अशा गुन्हेगारांची ओळख पटवली गेली. आंदोलकांच्या आडून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 400 जणांचा गुन्हेगारींशी संबंधित रेकॉर्डवरील पोलिसांच्या हाती आहेत. साहिल, यश, रुबल असे अनेक गुन्हे नोंदवलेले गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार समोर आले आहेत. त्यातील काही जण अट्टल गुन्हेगार असल्याचंही समोर आलं आहे. 20 जुलै रोजी नवी दिल्ली जिल्ह्यात हिंसा भडकवली होती. पोलिसांच्या वाहनासह सार्वजनिक वाहनांचे मोठे नुकसान करण्यात आलं होतं. सार्वजनिक आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यात आले होते, तर पोलिसांवर अणकुचीदार दगड आणि काचेच्या बाटल्यांचा मारा करण्यात आला होता. या सर्व घटनांमध्ये या 400 जणांचा किती हात आहे याचा तपास पोलीस करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार तपास यंत्रणेने CCTV फुटेज आणि सोशल मीडियावरील उपलब्ध व्हिडिओ आणि छायाचित्रांआधारे काही गुन्हेगारांची ओळख पटवली आहे. 20 जुलैच्या हिंसेत ही मंडळी सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.